नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सेन्स ऑफ वर्ल्ड या चॅनेलवर, जिथे आपण जाणून घेणार आहोत सण, परंपरा आणि रहस्यांच्या गोष्टी. आज आपण बोलणार आहोत जन्माष्टमी कुंभज मधील काही अशा अज्ञात परंपरांबद्दल ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील आणि त्यामागचा लपलेला अर्थ. जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. हा दिवस कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, काही प्राचीन परंपरा आजही भारताच्या वेगवेगळ्या भागात पाळल्या जातात आणि त्या फक्त धार्मिकच्या नाहीत तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या आहेत. पहिली परंपरा, 5 पानांचे तुलसी पत्र अर्पण. काही ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला 5 पानांचे तुलसी पत्र अर्पण केले जाते. या 5 पानांचा अर्थ वर्षातील 11 महिने आणि प्रत्येक महिन्यात भगवानाचा स्मरण करणे. तसेच तुलसीचे पान औषधी गुणांनी भरलेले असल्याने वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत होते. दुसरी परंपरा, माखन चोरीची स्पर्धा. आपण दहीहंडी बघतोच, पण काही गावात लहान मुलांना खरोखर माखन आणि मिश्री चोरी करण्याची परवानगी दिली जाते. यामागे अर्थ असा की बालकृष्णाची निरागसता आणि आनंद आपल्या जीवनात आणावा. तिसरी परंपरा, 8 दिव्यांची आरती. काही मंदिरे जन्माष्टमीच्या रात वेगवेगळ्या दिव्यांची आरती करतात, जे 8 दिशांचे प्रतीक आहे: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि 4 कोन. हे जीवनात संतुलन आणि शांती राखण्याचा संदेश देते. चौथी परंपरा, मध्यरात्री घंटानाद आणि शंखध्वनी. अष्टमीच्या रात्री हभेद वाजता शंख वाजवणे आणि घंटानाद करणे ही जुनी परंपरा आहे. असे मानले जाते की या आवाजाने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरणात सकारात्मक स्पंदन निर्माण होते. मित्रांनो, जन्माष्टमी हा केवळ उत्सव नाही, तर एक असा दिवस आहे जो आपल्याला भक्ती, प्रेम आणि आनंद यांचे महत्त्व सांगतो. या अज्ञात परंपरांचा अर्थ समजून घेतला तर आपण आपल्या संस्कृतीशी आणखी घट्ट जोडले जाऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सेन्स ऑफ वर्ल्ड चॅनेल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका रोचक विषयाचे.